नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत मस्त चमचमीत अशी फ्लॉवर पनीर ची भाजी. ही भाजी सुकी एकदम इतकी छान लागते. तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा डाळ भाताबरोबर ही भाजी एकदम छान लागेल. ही रेसिपी एकदम झटपट बनते, त्याच्यामुळे ह्याच्यात काही जास्त असं तामझाम नाही आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि त्यासाठी हा माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. ही मी एक कढई घेतली आहे, त्यात मी 2 मोठे चमचे तेल घालते. एक अर्धा चमचा मी जिरं घातलंय फोडणीला. एक मोठा कांदा घेतलाय चिरून बारीक. पहिल्यांदा आपण तो भाजून घेऊया. कांदा आपला थोडा भाजून झालाय. आता मी यामध्ये टोमॅटो घालते. इथे 2 छोटे टोमॅटो घेतले. दोन्ही एकत्र आपण भाजून घेऊया. कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ झालाय, तर मी थोडीशी पाव चमचा यात हळद घालते. 1 चमचा लाल मसाला, मिक्स करूया. आता मी यामध्ये ह्या सगळ्या मिक्स भाज्या घालते. यामध्ये फ्लॉवर आहे, गाजर आहे आणि मटार आहे. हे मी थोडे 5 ते 7 मिनिटांसाठी मी बॉईल करून घेतले, म्हणजे 50% शिजवून घेतलं. तुम्हाला हवा असेल तर अजून तुम्ही यामध्ये भाज्या ॲड करू शकता. मी सगळं परत मिक्स करते. आता मी यामध्ये 1 चमचा भरून असं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालते. हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही असे कांदा टोमॅटोवरती भाजी करू शकता. आपल्याला ही भाजी सुकीच करायची, त्याच्यामुळे आपण ह्यामध्ये काही पाणी वगैरे ॲड करत नाही आहे. आणि आपण भाज्या सुद्धा आधी थोड्या शिजवून घेतल्या. आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घालते. आता यावर मी झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी ही भाजी शिजू देऊया. मी बघू शकता आपली भाजी चांगली शिजते आहे. आता मी यामध्ये थोडं पनीर ॲड करते. तुम्हाला जर अशीच भाजी ठेवायची असेल तरी तुम्ही ठेवू शकता, पण पनीर घातलं की टेस्ट खूप छान लागते भाजीला. पनीर सुद्धा मिक्स करून घेतले. आता थोडं परत 5-1 मिनिटं सगळं शिजू देऊया, म्हणजे पनीरही शिजेल भाजीसोबत.
तुम्ही बघू शकता मंडळी, आपली भाजी आता मस्त शिजली आहे. आता ही आपण मस्तपैकी गरमागरम सर्व करूया. थोडीशी कोथिंबीर घालूया ह्याच्यावर. आणि आपली भाजी रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता मंडळी, आपली मस्त चमचमीत अशी भाजी रेडी आहे. अशी सुकी भाजी पण कधीतरी खूप छान लागते. तुम्ही अशी भाजी नक्की ट्राय करून बघा. जरी तुमच्याकडे वाटण नसेल ना, तरी तुम्ही कांदा आणि टोमॅटो ह्याच्यावरती पण ही भाजी खूप छान होईल. अशा प्रकारे तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.